तृष्ण जे असतात त्या तृष्णपायी ते हरण असो, कीटका असो किंवा मासा असो, हे लोखंडाचा गळ असून सुद्धा गिळायला मागे पडत नाही. कारण ही एवढी तीव्र अभिलाषा त्याच्यामध्ये असते. आणि तू जर म्हणत असेल की ह्या स्वर्गाच्या सुखामध्ये म्हणजे इंद्र किंवा हे ऋषी मुनी यांनी जर खूप परमसुख जर प्राप्त केलं असेल तर त्यांची सुद्धा ही तृष्णा संपलेली नाही. इथं बाबासाहेबांनी 2 उदाहरणे दिली आपल्याला. या ठिकाणी स्वर्गातून सुवर्णाची वर्षा झाली, त्याने सर्व पृथ्वी पादाक्रांत केली, त्याला शक्राचे अर्धे राज्य मिळाले, तरी माध्यान त्यांची विशेष सुखाची तृष्णा संपलीच नाही. आता इथं एक माधांत राजा सम्राट आणि दुसरा आलाय, जेव्हा व्रताच्या बहिणी इंद्र लपून राहिला तेव्हा त्याचे स्वर्गात राज्य भोगले. अहंकाराच्या हरिवही जाऊन त्याने ऋषींना आपल्या पालखीचे वाहक बनविले, तरी नहुषाची तृष्णा संपली नाही. तर याच्यामध्ये माध्यांत्याची जेव्हा आपण हिस्ट्री बघू तर इवाक्षू नावाचा एक राजा होता, अयोध्येचा सम्राट, सगळ्यात मोठा राजा होता. आणि त्याचं लग्न झाल्याच्या नंतर त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्याला जवळपास पुत्रप्राप्तीच्या अभिलाषेच्या त्यांनी 100 बायका केल्या, परंतु एकीलाही पुत्र प्राप्त झाले नाही. राजा परेशान झाला. परेशान झाल्याच्या नंतर काय केलं, मग त्यांना सल्ला दिला की तुम्ही ते पुत्रप्राप्ती पुत्रेष्टी यज्ञ करा, पुत्रेष्टी नावाचा यज्ञ करा. मग त्या ठिकाणी विभंटक ऋषी, अगस्त्य ऋषी, पाराशर ऋषी हे त्या ठिकाणी जमतात. आणि जमल्याच्या नंतर असा मोठा यज्ञ त्या ठिकाणी करतात. यज्ञ केल्याच्या नंतर पूर्ण गावभर जेवण देतात. दिवसभर तो कार्यक्रम चाललेला असतो. आणि त्याच्यानंतर मग ते ऋषी काय करतात, ते यज्ञ म्हणजे ऋषी काय करताय की हे पुत्रेष्टी यज्ञ असते, त्याला म्हणजे पुत्रप्राप्तीसाठी त्या सुखासाठी म्हणजे पुत्राची एवढी त्याला अभिलाषा लागलेली असते. आणि त्या ठिकाणी एक माठ ठेवतात. त्या माठामध्ये एक पाणी असते आणि ते म्हणजे जंतरलेलं असते, त्यात काय जे असतात त्यांचे मंत्र टाकले असतील. आणि हे केल्याच्या नंतर जेव्हा दिवसभर हा कार्यक्रम चालते तेव्हा सायंकाळी काय होते, ते ऋषी आता थकून जातात, झोपी जातात. झोपी गेल्याच्या नंतर सगळे नौकर चाकर सुद्धा झोपतात. झोपल्याच्या नंतर त्या युवक राजाला काय होते, तहान लागते. ते आवाज देते नौकर, अरे पाणी घे रे म्हणते. पण ते कोणी तिकडे बाजूला उठलेले झोपलेले दिसतात. मग हे काय जात असताना मध्ये सेंटरलाच म्हणजे सभागृहाच्या सेंटरलाच किंवा त्याच्या घराच्या सेंटरला ते पाण्याचं भरलेलं ठेवलं असते. ते घेते आणि गडगड गडगड पिऊन टाकते पाणी. अर्ध पेते, अर्ध सांडवते. नंतर ते ऋषी किंवा ते जे काही म्हणजे मंत्र उचणारे ऋषी असतात, अहो म्हणतात ते तर पुत्रिष्टी यज्ञ होता, ते तुम्हाला दोघांना बोलून आता हे कार्यक्रम शेवटी झालाय आणि त्या दोघांसाठी तो द्यायचा होता, परंतु आता तुम्ही ते पेलाय आणि तुम्हाला ती गर्भधारणा होणार. इतिहासातली पहिली गर्भधारणा ही रामायणाच्या उत्तर भागामध्ये सांगितलेली आहे की त्या ठिकाणी ते युवक राजा हा त्या पुत्रच्या अभिलाषेसाठी हा स्वतः गर्भधारण करतो. कारण तो यज्ञ केलेला असतो ना, पाण्याचा ते यज्ञ केलेला असतो. आणि अशा रीतीने मग आता ते परेशान होते की भाई मी पुरुष आहे, मी कसं हे त्रास सहन करू, गर्भाशयाचं कसं त्रास करू, डिलिव्हरी कशी सहन करू. मग ते म्हणतात कडे आता तू पाणी पिऊन होतं पिलं, तर हे पाणी ॲक्च्युली बायकोला द्यायचं होतं, तुझ्या राणीला द्यायचं होतं, परंतु त्याला तहान लागली होती, नोकर चाकर नव्हते, माहिती नव्हतं हेच आहे कोणतं आहे. आणि पिल्याच्या नंतर त्यांनी फक्त एवढं करतात की मग आम्ही तुमची वेदना बंद करून देऊ शकतो. जे काय डिलिव्हरीचे पेन होतात, प्रेग्नन्सीचे पेन होतात, ते पेन बंद करून देतो. आणि जेव्हा मग डिलिव्हरीची वेळ झाली, फुल टर्म बेबी तयार झाला, त्याच्यानंतर मग ती काही म्हणजे सर्जरी करून मग त्याच्या डाव्या साईडने सर्जरी करतात. आणि सर्जरी केल्याच्या नंतर मग त्या बाळाची डिलिव्हरी होती. आता डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मग स्तनपान कसं करायचं, त्याला फिडिंग करायची प्रॉब्लेम आला त्याला ना. कारण पुरुषाला एक गर्भधारणा झाली ते ठीक आहे समजा, पण त्याच्यानंतर त्याचं संगोपन कसं करायचं, मग ते दूध कसं पाजायचं, बाळ रडायला लागलं. मग देवाचा देव इंद्रदेव पृथ्वी तलावरती येतो आणि नंतर तो आपली करंगळी त्या बाळाच्या तोंडामध्ये होते. मम मधमी असं एक सूत्र म्हणून म्हणतो. त्यापासून त्याची ती मांधात नावाची ती म्हणजे त्याचं नाव पडते. आणि अशा तो पद्धतीने तो जगाचा सगळ्यात सम्राट राजा होतो, खूप मोठा राजा होतो. आणि राजा झाल्याच्या नंतर रावणाशी त्याची लढाई होती. रावण श्रीलंकेचा सगळ्यात मोठा, सिलोनचा सगळ्यात मोठा राजा. त्याच्या जेव्हा म्हणजे अयोध्येवर आक्रमण होते किंवा त्याचे होते, त्यांचे भांडणं होतात. आणि हे भांडणं शेवटी टाय होतात. दोघंही जिंकत नाही, कोणी हारत नाही, म्हणजे दोघंही स्ट्रॉंग असतात, हे सिद्ध होते. त्याच्यानंतर काय होते की हे जे इंद्र आहे, इंद्राला वाटते इकडे हे कामंत जे राजा हे आहे, मात्यान जे आहे, आता हे माझ्यापेक्षा पॉवरफुल होते. मग याचा बदला कसा घ्यायचा. मग याचा बदला घेण्यासाठी काय करतात की त्याला
फेकून देतात की ते एक जे राजा आहे ते तुझ्या उद्या काड्या करायला आणि त्याला तू परास्त केलं पाहिजे. मग हे त्याला सहन होत नाही आणि सहन न झाल्यामुळं काय होते की परत त्यांची भांडणं सुरू होतात. परंतु इंद्राने किंवा महादेवाने त्याला एक त्रिशूळ दिलेलं असते, एक म्हणजे शस्त्र असते. ज्या पद्धतीनं अग्निमान किंवा AK-47 ह्या पद्धतीचे शस्त्र असतात, ते असं शस्त्र असते की त्याचा म्हणजे अँटीडोट नसतो किंवा हे नसतो. आणि अशा पद्धतीने नंतर ते युवाक्सवंशी राजा जो आहे तो एका साध्या साध्या पराक्रमी माणसाच्या हातानं मारला जातो. कशामुळं? याच्यामध्ये एवढा अहंकार उत्पन्न होतो की माझ्यानंतर मी सगळ्यात मोठा म्हणजे हे आहे. हे कोण सांगते? सिद्धार्थ आपल्या बिंबिसाराला सांगतात. शेवटी याचं काय झालं? यांनी जरी यज्ञ केले, पुत्रेष्ठी यज्ञ केले, प्राप्ती झाली, परंतु तरी याची शमली का? नाही शमली. दुसरं उदाहरण देतात की ज्या पद्धतीचं नहुषाची तृष्णा आतरतच राहिली. नहुषा हा सगळ्या इंद्राचा म्हणजे सगळ्यात मोठा देव असतो तो, आणि त्या पद्धतीनं म्हणजे अधिराज्य गाजवत असतो. आणि अधिराज्य गाजवत असताना हा नहुषा म्हणजे कुरुवंशाचा पराक्रमी राजा होता आणि तो ययातीचा पिता होता. त्याने स्वर्गाचा पराभव करून इंद्राला म्हणजे पराजित केलं होतं, लढाईत हरवलं होतं. स्वर्गाचा पराभव केल्याच्या नंतर आता स्वर्गामध्ये सगळे समजा राष्ट्रपती, पंतप्रधान, आता हे सगळे हाय लेवलचे लोक, समजा 5-7 ऋषी, सगळ्यात मोठे ऋषी, ते सर्व ब्रह्मऋषी नहुषाचे दास झाले. त्यांनी त्यांना नौकर बनवलं आणि नौकर बनवल्याच्या नंतर काय केलं की ब्रह्मऋषीची पालखी ही नहुषाच्या सेवेला दिली. म्हणजे त्याचा जो काही फौजफाटा असतो तो त्या नहुषाला दिला. आणि हे म्हणजे खूप पराक्रमी राज्य झाला. याला आता सगळ्या याच्यापेक्षा कुणीच मोठं नाही. पण स्वर्गाचा अधिपती झाल्यानंतर इंद्राची पत्नी आपली व्हावी म्हणून या नहुषाची इच्छा अतृप्तच राहिली. मग काय करते, इकड्या ही पालखीतून निघाला, सप्तऋषींनी ती पालखी जागची म्हणजे हालत नव्हती. तेव्हा त्या नहुषानं काय केलं की ती जेव्हा तिथून निघाला तो, आता यानं सगळं जिंकलं, परंतु याची नजर त्याच्या इंद्राच्या बायकोवर सुद्धा पडली, कारण तिला त्याची तृष्णा उत्पन्न झाली. मग त्याच्याच पालखीत बसते. पण पालखीत बसत असताना सप्तऋषी ते हे पालखी घेतात, परंतु ती पालखी सरकत नाही. मग याला काय होते? राग येते. राग आल्याच्या नंतर हे त्या अगस्त्य ऋषीला लात मारते. ते अगस्त्य ऋषी जमिनीवर पडते आणि जमिनीवर पडल्याच्या नंतर ते ऋषी काय करतात? याला शाप देतात. याला तिथे तर उतरवतात, परंतु त्याला असा शाप देतात की तो पृथ्वीवर गेल्याच्या नंतर साप होईल. आणि एवढा मोठा पराक्रमी राजा सुद्धा साप होऊन राहिला. आणि याची जी काही काम भोगण्याची रचना होती ती तशीच राहिली. म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उदाहरण देतात की जेव्हा इंद्राच्या भयाने लपून राहिलेला तेव्हा स्वर्गाचे राज्य भोगले, अहंकाराच्या आहारी जाऊन त्याने ऋषींना आपली पालखीचे वाहक बनविले, तरीही नहुषाची तृष्णा ही अतृप्तच राहिली. मग मला सांगा, राजाला म्हणतात, बिंबिसाराला म्हणतात की तुम्ही जे म्हणता की हे ऋषी तुल्य राहून सुद्धा सुखाचा उपभोग घेऊ शकतात, मग हे कसं काय? मग हे जे विशेष सुख आहे त्याचं कुठं ना कुठं मूळ, कुठं ना कुठं कारण हे असेलच ना. त्याचाच मला या संसारात माझं मन लमत नाही आणि त्या गोष्टीचंच मला चिंतन मनन करण्यासाठी मी ह्या म्हणजे गोष्टीचा त्याग केलेला आहे. म्हणून मी म्हणतो की जेवढे मला या विषयी सुखाचे भय वाटते तेवढे मला विषारी सापाचेही भय वाटत नाही. मला आकाशातून कोसळणाऱ्या विजेचाही भय वाटत नाही. वायुसंगे प्रज्वलित होणाऱ्या अग्नीचेही भय वाटत नाही. म्हणून पदोपदी जेव्हा जगात आपण पाहतो की लाभ हानी म्हणूनच सर्व पृथ्वीतलावर कुणीही सुखी नाही किंवा नित्य दुःखी नाही. हे बघा, कोणत्याही प्रकारचा माणूस असला, कोणत्याही समाजाचा माणूस असला, तर त्याच्या प्रत्येकाला हे 8 लोकधर्म येतात. कोणते? सुख आहे, दुःख आहे, लाभ आहे, हानी आहे, निंदा आहे, प्रशंसा आहे, यश आहे, अपयश. असा एक तरी माणूस आहे का की जगातला की त्याच्या वाट्याला हे म्हणजे दुःख आलं नाही, किंवा ज्याच्या वाट्याला सुख आलं नाही, किंवा ज्याचं अपरिमित हानी झाली नाही, किंवा ज्याला खूप काही म्हणजे प्रॉपर्टी मिळाली नाही, किंवा ज्याची खूप प्रशंसा झाली. पण जेवढी ज्याची प्रशंसा झाली तेवढीच लोकांची निंदासुद्धा होते. आणि अशा पद्धतीने एखाद्याला किती जरी स्टडी केला तर पहिल्या झटकामध्ये यश येते, आणि कोणाला 4-4, 5-5 अटेम्प्ट देऊन सुद्धा नीटच्या परीक्षेत किंवा एखाद्या एक्झाम UPSC एक्झाममध्ये अपयश येते. तर हे जे लोकधर्म आहे, म्हणून तथागत काय म्हणतात, बोधी प्राप्त झाल्याच्या नंतर पुट्टस्य लोकधर्मी चित्त यस्य न कंपती अशोक वीरज खेम येत मंगल.
म्हणून हे जे 8 लोकधर्म आहेत, ह्या 8 लोकधर्माच्या विषयाची जर जाणीव झाली तर तुम्हाला दुःखाची मुक्ती. कारण तथागत एकमेव असा सायंटिस्ट आहे, जगातला एकमेव असा डॉक्टर आहे की त्यांनी दुःखही सांगितलं आणि दुःखाचं निवारणही सांगितलं. म्हणून काही काही लोक म्हणतात की हा निष्क्रियवादी धम्म आहे आणि यांनी फक्त दुःख 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 दुःखच सांगितलं. परंतु जेव्हा आता एखादा पेशंट आहे, समजा पेशंट आहे, डॉक्टरकडे जातो, डॉक्टर पाहिल्याच्या नंतर त्यांना विचारतो की सिम्पटम काय झाले, त्याची दाढ दुखायली, त्याला ताप आलाय किंवा त्याचं लिव्हर आहे, त्याला अगोदर चेक करतो, नंतर त्याचं ते मेडिसिन सुद्धा त्याला लिहून देतो ना. तर त्याला डॉक्टर म्हणजे असं करतो काय की त्याला डायरेक्ट त्याला ते बिमारी वाढण्याचीच औषधी देतो, असं होत नाही. म्हणून तथागत गौतम बुद्ध जे जे सांगतात की जे काही 12 जे कारणं सांगितलेली आहेत, आपण नंतर तर विस्तारानं बघूयात आणि शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी पाहू की जरा बी दुःखा, व्याधी बी दुःखा, मरण बी दुःखा, आणि हे जे आहेत म्हणजे जन्म घेणे हे एक दुःख आहे, वार्धक्य होणं हे सुद्धा दुःख आहे, मरण हे सुद्धा दुःख आहे, आणि अशा पद्धती प्रिय व्यक्तीचा वियोग होणं हे सुद्धा दुःख आहे, अप्रिय व्यक्तीचा वियोग होणं हे सुद्धा दुःख आहे. आणि जे पंच उपादान स्कंद आहेत, जे काही समजा आपलं नाक आहे, डोळे आहे, जिव्हा आहे, कान आहे, त्वचा आहे. आता ह्याच कानाला चांगले शब्द जर कोणी म्हणणारे, वा काय चांगला दिसाला, काय स्मार्ट दिसाला, तर त्याला खूप आनंद होते. पण एखादं समजा किती मेकअप करून आलं आणि त्याला म्हणणार काय मेकअप, कसं वाटेल. म्हणजे हे कार्य कोणतं झालं, कोणत्या विषयात झालं, कानाचे विषय कोणते, ऐकायचा विषय, शब्द ग्रहण करणे. जिभेचा विषय कोणता, रस ग्रहण करणे. आणि त्वचेचा जो आहे हेच पंचमहाभूत, जे जे पृथ्वी, आप, तेज, वायू, हे जे 4 घटक, आणि जे त्याच्यामध्ये जो हे मन टाकले, त्यापासून पुरुष तयार होतो. 24 तत्वांनी पुरुष तयार होतो. हे जे पंचमहाभूत होतं, समजा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश जर सोडलं तर बाकी 4 घटक बाबासाहेबांनी सुद्धा माणसाच्या अंगी असतात हे मान्य केले. आणि हे जे 4 घटक आहेत, तर सगळ्यात जे समजा आपण 90% जर बॉडी आपण हे केली, कारण चित्ताची एकाग्रता किंवा चित्ताचं समतोलपणा हेच बुद्धाचा धम्माचं सिद्धी आहे. कारण तथागत गौतम बुद्ध सांगतात की बाकी बॉडी ठीक आहे, जाग्यावर आहे, पण माणसाचं मन हे जाग्यावर नाही. म्हणून पुब्बंग माधमा म्हणून सिद्धा मनोमय मन साचे पदुठे न भासती वाक. कारण मन मनोमय आहे, मन एका जागी न थांबणार आहे. म्हणून ह्या बहकलेला मनाला काबूत करण्यासाठी तुम्हाला संयम, शांतता, चित्ताची एकाग्रता हे करण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे. त्याच्यामुळं मन तुमचं जर चांगलं झालं, तुम्हाला किती जरी समजा अपयश आलं तरी तुम्हाला दुःख होणार नाही. कारण त्या गोष्टीची सत्याची जाणीव होईल तुम्हाला की गड्या, आपण फर्स्ट अटेम्प्ट जरी समजा हे झालं तर आपण सेकंड अटेम्प्ट करू, काय हरकत नाही, थर्ड अटेम्प्ट करू. परंतु एखाद्याला नापास झाला म्हणून एकदम डायरेक्ट फाशी घेणं किंवा स्वतःचं नुकसान करणं हे कोण करते, ज्यांच्यामध्ये म्हणजे त्या ज्ञानाची प्राप्ती किंवा त्या गोष्टीचं त्या पद्धतीनं होत नाही. अशा पद्धतीचे हे जे काही नैसर्गिक गोष्टी चालतात, ह्या सगळ्या दोंद्यावर चालत असतात. यश असो, अपयश असो, लाभ असो, हानी असो. आणि अशा पद्धतीचं ज्याच्यातून आपलं मन हे जर चांगलं केलं तरच माणसाला हे फायदा होतो. अशा पद्धतीचं हे जे कॉन्व्होकेशन असते दोघांचं, राजा बिंबिसाराला जो तथागत गौतम बुद्ध उत्तर देत असतात. आणि अशा पद्धतीचं हे जे पंचस्कंद आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. वेदनास्कंद कोणते आहेत, सुखकारक, दुःखकारक, आणि सुख आणि दुःखकारक सुद्धा आहेत. संज्ञा म्हणजे विज्ञान, डायग्नोसिस. संस्कार म्हणजे मनावर पडलेला प्रभाव. आणि विज्ञान म्हणजे पंचेंद्रिय आणि मन, आणि त्याचा उपभोक्ता कोण असते, हे सगळे आयतन असतात. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत आपण नंतर कालांतराने आपण बघणारच आहोत. परंतु आजच्या ह्या दृष्टिकोनातून आपण एक 3-3 बीटच आपण फक्त डेली ह्या ठिकाणी त्यांच्या संकल्पनेतून जास्तीत जास्त विस्ताराने कशा पद्धतीनं सांगता येईल ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आजच्या भागामध्ये आपण ह्याच ठिकाणी थांबूयात आणि उद्या परत राहिलेल्या जो